मुस्लिम मतदार नक्की कोणाचा? काँग्रेस म्हणतं तो पारंपरिकरित्या आमचा आहे, तर उभाटा गटाचे म्हणणे आहे मुस्लिमांचे मसीहा आता सध्या आम्ही आहोत. मुंबईतल्या 36 जागा, त्या जागांमधले काही महत्वाचे विधानसभा मतदारसंघ, त्याच्यावरनं सुरू झालेली काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गटाची एकमेकांवरची कुरघोडी आणि त्यामुळे होत असलेले राडे. लोकसभेमध्ये जिंकलेल्या महाविकास आघाडीच्या 4 जागा आणि त्यामुळे त्या लोकसभा मतदारसंघात येणारे 24 विधानसभा मतदारसंघ याच्यावरनं सुरू झालेली रस्सीखेच या आणि अशा संदर्भात नक्की काय सुरू आहे ते ऐकण्यासाठीच हे यूट्यूब चॅनल शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या मुंबईतल्या विधानसभेच्या 36 जागांवरती सध्या काय राजकारण सुरू आहे महाविकास आघाडीचे. तर कुठेही जाऊ नका, बघत राहा ऑफिशियल अजय निकते. नमस्कार, ऑफिशियल अजय निकते या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. विधानसभेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होतील. मीडिया असं म्हणतोय परवा झालेल्या मुख्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर की कदाचित आचारसंहिता ही दसरा किंवा दसऱ्याच्या नंतर लागेल. ती आता जेव्हा कधी लागेल तेव्हा, पण थोडक्यात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आता निश्चित होणार. त्यामध्ये ज्या जागा अत्यंत महत्वाच्या आणि क्रुशल ठरत आहेत महाराष्ट्रातल्या, त्या 36 जागा आहेत मुंबईतल्या. आणि महाविकास आघाडीतले 2 प्रमुख पक्ष काँग्रेस आणि उभाटा यांच्यामध्ये मोठा भाऊ कोण आणि मोठ्या भावांनी जागा किती लढवायच्या याच्यावरनं सुंदोपसंती चालू झालेली आहे. कुठल्या जागा आहेत त्या, का दोन्ही पक्ष त्याच्यावरती दावे करतायत हे आपण आता समजून घेऊया. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये उभाटा गटाने 3 जागा जिंकल्या होत्या. त्या 3 जागा अशा होत्या: अनिल देसाई, संजय दिना पाटील आणि अरविंद सावंत. आणि 4थी जागा जी जेमतेम महायुतीने जिंकली ती रवींद्र वायकरांची. नाहीतर तिथे देखील अमोल गजानन कीर्तीकर हे उभाटा गटाचे निवडून आल्यात जमा होते. त्यामुळे त्या 4 जागा आणि त्याचे 24 विधानसभा मतदारसंघ आणि काँग्रेसच्या वर्षाताई गायकवाड यांनी जिंकलेला एक लोकसभा मतदारसंघाची जागा, म्हणजे ते 6 विधानसभा मतदारसंघ, असे एकूण 24 मतदारसंघांवरनं जिंकलेल्या 4 जागा लोकसभेच्या म्हणतो मी, त्या 24 आणि हरलेली रवींद्र वायकरांची 1 जागा, त्या 6, अशा एकूण 30 मतदारसंघांवरनं सध्या काँग्रेस आणि उभाटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना उभाटा गटांनी ज्या जागा आमच्या आहेत, ज्या जागेवरती दावा केला आहे, त्या कुठल्या जागा आहेत त्या आपण बघूया. दहिसर, दिंडोशी, वरळी, वांद्रे पूर्व, मागाठणे, कलिना, गोरेगाव, कुर्ला, चारकोप, विक्रोळी, जोगेश्वरी, वडाळा, अंधेरी पूर्व, घाटकोपर, चांदिवली, भांडूप, दादर माहीम, अणुशक्तीनगर, शिवडी, वर्सोवा आणि चेंबूर या जागांवरती, या मतदारसंघांवरती उभाटा गटाने आपला पक्का दावा केलेला आहे. तर काँग्रेसनी देखील मुंबादेवी, मालाड पश्चिम, वांद्रे पश्चिम, मलबार हिल, बोरीवली, जोगेश्वरी पूर्व, सायन कोळीवाडा, धारावी, चांदिवली, माहीम आणि चारकोप अशा जागांवरती दावा केलेला आहे. तर यातल्या काही महत्वाच्या जागा ज्या अशा आहेत
ज्याच्यावरनं जोरदार रस्सीखेच सुरू आहे, त्या जागा कुठल्या त्या देखील आपण बघूया. चारकोप, चांदिवली, माहीम आणि वर्सोवा या जागा अत्यंत अटीतटीच्या दोघांसाठी झालेल्या आहेत. या जागांवरनं दोघही जण पाठीमागे हटायला तयार नाहीत. उभाटा गट या जागा सोडायला तयार नाही. काँग्रेस देखील या जागेवरचा आपला हक्क आणि हट्ट सोडायला अजिबात तयार नाही. आणि त्याच्यावरनं महाविकास आघाडीतल्या दोन प्रमुख पक्षांमध्ये जोरदार राडे सुरू आहेत असे समजते. मुंबईतल्या 36 मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट जागा मागणार नाही किंवा जागा लढणार नाही अशातला काही भाग नाहीये. कदाचित ते देखील 1-2 जागा मागू शकतात. पण प्रामुख्याने काँग्रेस आणि उभाटा गट यांच्यामध्ये या जागांवरनं जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आणि त्याचं प्रमुख कारण आहे या मतदारसंघात असणारं मुस्लिम बहुल मतदार. काय झालंय की लोकसभेला मुस्लिम मतदारांची एक गठ्ठा मतं महाविकास आघाडीला मिळाली आणि त्यामुळे शिवसेनेच्या जागा निवडून आल्या असं काँग्रेसचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्यामुळे या जागा आमच्या आहेत. यातल्या जे काही महत्वाचे मतदारसंघ येतात, एका लोकसभेमध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात, त्यातले जे मुस्लिम बहुल मतदार आहेत, जिथे जास्त संख्येने आहेत वास्तव्यास किंवा मतदानास जिथे मुस्लिम बहुल मतदार जास्त आहेत, ते मतदारसंघ आम्हीच लढवणार असं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसचं म्हणणं असं आहे की मुस्लिम मतदार आणि दलित मतदार देखील हे पारंपरिकरित्या आमचे मतदार आहेत. या लोकसभेमध्ये केवळ आणि केवळ महाविकास आघाडी बरोबर असल्यामुळे ही मतं उभाटाकडे गेलेली आहेत. त्यामुळे विधानसभेला या जागा आम्हीच लढवणार आणि ती मतदार देखील आमचे आहेत आणि त्या जागा देखील आमच्या आहेत. या सर्व कारणांमुळे गेले 2 दिवस चाललेल्या ज्या चर्चा आहेत उभाटा गटातल्या, काँग्रेसमधल्या आणि शरद पवार राष्ट्रवादी गटातल्या, यामध्ये काँग्रेस आणि उभाटा गटातल्या चर्चांना आणखीन उग्र स्वरूप येऊ नये किंवा ते जी रस्सीखेच जी सुरू आहे त्याचं वेगळं वळण लागू नये म्हणून ज्येष्ठ नेते महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी मध्ये पडावं. यांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना म्हणजे काँग्रेसच्या वरिष्ठांना आणखीन शिवसेनेच्याही मध्ये पडून समजुतीची भूमिका बजवावी. यासाठी असं म्हटलं जातं की उभाटा गटाचे युवा सेना प्रमुख आणि उभाटा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. शरद पवारांनी मध्यस्थी करावी आणि या जागांवरचा तिढा जो काँग्रेस आणि उभाटा गटातला आहे तो सोडवावा असं साकडं शरद पवारांना घालण्यात आलंय असं समजतंय. महाविकास आघाडीची बोट आणि महाविकास आघाडीची मोठ एकत्र बांधून ठेवायची असेल तर शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि बुजुर्ग नेत्यांनीच आता मध्यस्थी करावी अशी मनधरणी उभाटा गटांनी केलेली आहे असं समजतंय. आता शरद पवारांचं काँग्रेसचे वरिष्ठ नेते कितपत ऐकतात, त्यांच्या म्हणण्याला कितपत मान देतात हे येत्या 2-4-8 दिवसातच आपल्याला कळणार आहे. याचं कारण असं, काँग्रेसकडून पृथ्वीराज बाबा चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले हे 3 जण जागा वाटपाची चर्चा करत असतात. त्यामुळे असं म्हटलं जातं की या 3ही नेत्यांचं उभाटाचे जे नेते आहेत आणि ज्यांची शरद पवारांच्याच जोडीने महाविकास आघाडीची मोठ बांधताना फार मोठी आणि महत्वाची भूमिका राहिलेली आहे, ते संजय राऊत यांच्याबरोबर अजिबात पटत नसल्याने, म्हणजे मीडियासमोर काँग्रेसचे नेते आणि संजयजी राऊत हे कितीही दाखवत असलं तरी देखील त्यांचं पटत नाही अशा म्हटलं जातं. आणि त्यामुळेच शरद पवारांनी आता मध्यस्थी करावी आणि हा तिढा सोडवावा अशी मागणी, अशी मनधरणी आणि अशी विनंती करण्यासाठी काल आदित्य ठाकरे हे शरद पवारांना भेटलेत.
शरद पवारांच्या म्हणण्याला महाविकास आघाडीचं एकत्रीकरण कायमस्वरूपी राहावं विधानसभा निवडणुकांसाठी आणि महायुतीची सत्ता घालवावी यासाठी काँग्रेसचे नेते कितपत ऐकतात हे बघणं अत्यंत औत्सुक्याचं आणि रंजक ठरणार आहे. घोडा मैदान जवळ आहे. जागा वाटपाच्या चर्चा जेव्हा संपतील आणि जागा वाटप जेव्हा जाहीर होईल तेव्हा आपल्याला कळेल की शरद पवारांची कृष्णशिष्टाई कितपत सफल झाली आहे. तोपर्यंत आपण वाट बघूया यांच्या जागा वाटपाचं सूत्र काय ठरतंय त्याच्यासाठी. आजचा व्हिडिओ, आजचा विषय आपल्याला कसा वाटला तो मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आपल्या व्हॉट्सअपवरनं येणारे मेसेज मी वाचत असतो, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन दाबल्यामुळे आपल्याला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तातडीने मिळत जातील. असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.